नमस्कार मंडळी. आज मार्गशीर्ष गुरुवार विशेष देवीच्या नैवेद्यासाठी फक्त 2 ते 3 साहित्यात घरच्या घरी मथुरेचे पेढे तयार करूया. त्याच्यासाठी इथे 1 चमचा साजूक तूप घेतले. साजूक तूप चांगलं गरम झाल्यानंतर 1 कप इतकी मिल्क पावडर घ्यायचे आणि मिल्क पावडर भाजत असताना गॅस अगदी मंद ठेवायचा, कारण गाठी गुठळ्या लवकर होतात. त्याचसोबत नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही अगदी मंद आचेवर आपण हलक्याशा ब्राऊन किंवा सोनेरी रंगावर मिल्क पावडर भाजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 कप इतकी मिल्क पावडर घेतलेली होती. त्याच्यासाठी पाव कप इतका उकळून गार केलेला दूध घ्यायचे आणि थोडं थोडं करून दूध घालून घ्यायचं. त्याच्यानंतर अर्धा चमचा परत साजूक तूप घालून चांगलं मिक्स करून घेऊया. इथे मी 2 चमचा इतकी पिठी साखर वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पिठी साखर वापरू शकता, पण शक्यतो पिठी साखरेचाच वापर करायचा आहे, किंवा तुम्ही इथे तगार देखील वापरू शकता. सगळं आपण गार करून घेतलंय. अर्धा तास फॅन खाली ठेवायचं आहे आणि हाताला थोडं तूप लावून एक असा गोळा तयार करून घ्यायचं. त्याच्यानंतर पेढ्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचं. त्याच्यापासून तुम्ही हव्या त्या आकारात पेढे तयार करू शकता, किंवा याची बर्फी देखील तुम्ही तयार करून घेऊ शकता. आपला कंदी पेढा असतो ना, या पद्धतीने मी तयार करून घेणार आहे. पण मथुरेचे पेढे थोडेसे लांब आणि चौकोनी आकाराचे असतात. अशा पद्धतीने देखील तुम्ही तयार करून घेऊ शकता. तयार झालेला पेढा पिठी साखरेत डिप करून घ्यायचा आणि मस्त असा आपल्या घरच्या घरी मथुरेचे पेढे तयार झालेले आहे. कुठलेही जास्तीचे पदार्थ न वापरता असा पेढा तुम्ही घरच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल.